गरमागरम ऊन वाढलेलं आहे आणि अशा मस्तपैकी उन्हाच्या दिवशी मटण खायला हायवेवरती एक वेगळीच मजा येते. आणि म्हणून आम्ही निघालो आहोत मुंबईवरनं पुण्याला. आणि या रस्त्यामध्ये जे पण हायवेचे टॉप रेटेड, ज्यांना रेटिंग हाय आहे, अशा रेस्टॉरंटची, अशा हॉटेल्सची आम्ही रेटिंग वर्सेस रियालिटी करणार आहोत. तर आजचा विषय आहे हायवेवरचे नॉनव्हेज धाबे. तर ही जी पहिली जागा आहे वाडा, त्याला 11,000 लोकांनी 4.2 रेटिंग दिलंय. त्यामुळे मला पहिलं बघायचंय वाड्याचा की याची बाबा रियालिटी काय, आपण जाऊन बघूया. चला. हे मटन कोयला तुफानी. आज कुछ तुफानी करते सुरुवात आम्ही केलेली आहे. सो हे काळा, आणि कुठला मसाला म्हणतो? रेड मध्ये लाल मसाला, काळा मसाला आणि हे कोयला. हे ताई एकदम छान सर्व्हिस पण देतात आणि आपल्याला एक्सप्लेन पण करतात ईच अँड एव्हरी गोष्ट. कुठल्या मसाल्यात बनलं का ताई, एकदम तुमचं नाव सांगा छानपैकी. माझं नाव अलका आहे, मी आपण पोस्ट केलो आहे. अरे वा, अलका ताई खूपच छान, तुम्ही आमची काळजी घेतायत. कसं वाटतं तुम्हाला पहिलं सांगा? खातून मग सांगतो. खातण मग सांगा. पुण्याच्या जवळपासून पण इथे बोकड मिळतं. बोकड धाराशिवचं ते पण, काण्याचे मालक पण धाराशिवचे आहेत. पहिला आपण कोयला ट्राय करूया. हे मटण आहे ना, मटण हे जे क्रिस्पी झालंय ना साईडने आणि आतून सॉफ्ट, एकदम सॉफ्ट. थोडस चोळी आहे ना. हा, कारण ते तंदूर असल्यामुळं, कारण मटन तंदूर जरा डिफिकल्ट आहे थोडंसं. बहुत जुळं आहे पण चव चांगली. चव चांगली, टेस्ट चांगली. 600 रुपयाच्या मानाने खूप क्वांटिटी, खूप आहे क्वांटिटी, खूप. 3 स्टिक येतात त्याच्यात. 3 स्टिक भरलेले आहेत. मटनचा पीस सुद्धा मोठा आहे खूप. 32 चावलं तर मटण जाते, गायब होते. हो, पण चव खूपच छान आहे. खावत राहावं वाटतंय ना. जरी पण ही बिलकुल अफगाणी डिश नाही वाटत. अफगाणी चिकन बिकन बिलकुल नाही वाटत. मोगलाई बिलकुल नाही वाटत. हा, प्रॉपर आपल्या महाराष्ट्रीयन. हो, त्याचं टेक्स्चर पण सुंदर आहे. हो. आणि म्हणजे तो कोयलावाला जो फील आहे, स्मोकी फ्लेवर, तो एंड पर्यंत आहे. आणि मसाला पूर्ण मटणात घुसलेला आहे पूर्ण शेवटपर्यंत. कोयला माझ्याकडे भेटतोय ट्रिपल थम्स अप ऑफिशियल, व्हेरी नाईस. चव. तर हे लाल खाऊया आपण. मला आवडतं काय ना, म्हणजे मटणाचे स्टार्टर्स खूप मिळत आहेत. युजली तुम्हाला स्टार्टर असे आयटम मिळत नाहीत. डायरेक्ट थाळी मिळते. चिकन मध्येच मिळतात तसं युजली, मटणात नाही. मटणात नाही मिळते. मटणात मला 3 वेगळ्या व्हरायटी मिळाली स्टार्टर्सची. खूप छान. जो लाल मसाला आहे ती चव लाल मसाल्याची चुकता येते. लागतोय थोडासा, लागतोय तो मसाला जिभेपासून कशापर्यंत लागतोय. खूप छान. जास्त तिखट पण नाहीये, पण जीभ जड होते तिखटामुळे त्या. पण चांगले. आणि मेन दोघांची चव वेगवेगळी आहे. सर्वात इम्पॉर्टंट, मटन चांगलं शिजलेलं आहे. हा, मसाला पण चांगला लागलाय. आणि मसाला वेगळा आहे, वेगळा आहे. ट्रिपल ऑफिशियल ट्रिपल थम्स अप माझ्याकडनं पण सेम. मी थांबू शकत नाही भाई, म्हणजे तुझं तोंड कंटिन्यूस हल्लं पाहिजे. ती मजा यायची. आता माझं फेवरेट काळं मटण, फेवरेट आहे माझं. शिजले खूप छान शिजले. काय शिजलंय बघ हे. ओ हो हो हो, क्या बात आहे. एकदम छान. मस्त फील आहे त्याला. मसाला थोडासा सिमिलर असू शकतो, पण तंदूर नाही. पण चांगले. मला हे लालपेक्षा काळा आवडला. मला लालपेक्षा काळा आवडला. हा मसाला पण आहे काळाचा. बऱ्याच काळ्या मसाल्याची गंमत अशी आहे ना की जे सगळे मसाले तुम्ही खाताय यांच्या स्वतःच्या मसाल्याचा स्वतःचा ब्रँड आहे. मी त्याची बायको ते मसाले सगळे बनवते. त्याचं नाव आहे सुगरण सासूबाई. माझी बायको यांच्या मसाल्यांची हार्डकोर फॅन आहे. म्हणजे काळा मसाला मी जो घेतो तो काळा मसाला सगळ्यात जातो. म्हणजे तसे मिसळ पण बनते, घरात चिकन पण बनतं, मटण पण बनतं, सगळं त्या मसाल्यातच बनतं. हा तो काळा मसाला आहे. जिंकलाय काळा मसाला. मटण पण काय सॉफ्ट आहे पण हे पण काय, हे पण तिखट पण असं मागे लागतं. मागं लागतं. म्हणजे फक्त दिसणार तिखट नाही, लागणार तिखट आहे. युजली मिरचीचा तिखट असतो तो जिभेच्या पुढे लागतो आणि जो मसाल्यांचा तिखट असतो तो जिभेच्या मागे लागतो. तो वाला फील आहे. मटणाची क्वालिटी ह्या A1 आहे. मटण चांगलं शिजलंय. मसाला बाप आहे. आणि हे स्नॅक्स पेक्षा भाकरी सोबत सुद्धा जाणार. बाप आहे ना. माझ्याकडनं मिळतोय ऑफिशियल गोल्डन थम्स अप. एक नंबर आहे यांचं काळ्या मटणाची ही स्टार्टरची डिश. माझ्याकडनं ही फुल्ली रेकमेंडेड आहे. हो, म्हणजे हॉटेलनी धाराशिवचं नाव राखलंय. हा ना, राखलंय. कुकरचं पण हे पण आहे काय, हे तर कसलं कापूस झालंय पण आहे. हे पण कापूस झालाय, कापूस. हे बघ सगळं एकदम सॉफ्ट.
तुम्हाला जर हे धनगरी मटण घ्यायचं असेल तर तुम्ही मटण उकड नक्की मागवा. ना हम्म. तसं हळद बिळद थोडी पडली एकदम परफेक्ट पडली, आणि मटणाचा ब्रॉथ पण जो पडला ना याच्यात, बिकॉज मटण चांगलं आहे यांचं, मीठ आणि हळद, परफेक्ट पडली आणि Perfect. कोथिंबीरीचा तितकाच फ्लेवर आहे त्याच्यात. मटणाचं फॅट पण छान आहे हो. त्याच्यात. फक्त गरम गरम खा, थंड नाही उपयोगाचा, थंड उपयोगाचं नाही. तरी सुद्धा मस्त चवदार गरम- लागते थंड चवदार आहे तर तरी. मस्तच आहे. आमच्याकडनं मिळतो आहे ऑफिशियल ट्रिपल थम्सअप उकडला. उकड खूप छान आहे. आता अशी एक डिश येणार आहे ज्याची हा माणूस आतुरतेने वाट बघतोय, आणि त्याच्या गावची डिश आहे. बघूया कशी लागते ती. आता ही जी दिसते आहे ती आहे स्पेशल मटन थाळी. अनलिमिटेड भाकरी, अनलिमिटेड रस्सा, आणि त्याच्याबरोबर काही Rice. आणि सूप पण अनलिमिटेड आहे तुम्हाला. म्हणजे बापरे, 4 गोष्टी अनलिमिटेड आहे. आणि शेअरिंग अलाउड आहे. हो, सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट हे एकमेव असं मला वाटतं ज्याच्यामध्ये तुम्ही स्पेशल थाळी जरी घेतलीत तरी तुम्हाला एकट्याला खायची जबाबदारी नाही आहे. हो. तुम्ही 2-3 लोक खाऊ शकता. म्हणजे तुम्ही 2 डिश मागवा आणि 3 लोक खाऊ शकता. आरामात. कोण काय बोलणार नाही तुम्हाला, कोण तुम्हाला बघत पण नाही काय करताय तुम्ही. टेन्शन घेऊ नका. तर पहिलं इथे आहे यांचा रस्सा, नंतर यांचं आहे सुकं, मग आहे हे कुठलं आहे कलेजी, कलेजी, मग आहे वजरी, मग आहे सूप, मग आहे अंड आणि सोलकढी. चालू कशाने करूया? सूपने करूयात. सूपने सूपने चालू करूया. करूया. सूपने चालू करूया. दिसतं तर एकदम त्याच्यात खोबरं दिसतंय एकदम खोबरं तर perfect. खतरनाक दिसतंय. गरमच सूप मध्ये मजा आहे. गरम गरम सूप मस्त, सर्दी काढणारं सूप आहे. हा. हळद आणि परत मीठ परफेक्ट, आणि जो मटणाचा ब्रॉथ आलाय हम्म. तो पण परफेक्ट आहे. एकदम परफेक्ट आहे. आणि विशेष काय वाटतं मला यांच्या मटणाचं, हा. मटणाला चरबी आहे हम्म. त्यामुळं ते टेस्ट खूप भारी लागते त्याची. नाही कारण ते- शक्यतो चरबीचं मटण मिळत नाही, देत नाहीत लोक बरोबर. विक्रेते. नाही, मी असं ऐकलंय की हे जे हॉटेल आहे हे 2018 चालू झालं, हम्म. आणि त्यावेळी इकडे कुठेच सगळीकडे बोलायच मिळायचं, हम्म. कुठेही तुम्हाला बोकड मिळायचं नाही. तर हे असे आहेत ना की ह्यांनी चालू केलं बोकड द्यायला पुण्यामध्ये. हा, हा. म्हणजे वन ऑफ द फ्यू जे पहिले होते त्याच्यातले, आणि आता तुम्हाला सगळीकडे मिळतील बोकड. त्यामुळे ह्यांची जी बोकडची क्वालिटी पण आहे, आणि जे बोकडचे वेंडर पण आहेत सगळे जुनी माणसं आहेत, जुनी माणसं आहेत. हो. आणि अख्खा बोकड घेतात विकत. आणि त्यांना पण विशेष बोकडातलं कळतं, ते सगळ्यात महत्वाचं आहे. कारण तुमच्या गावचे आहेत ना ते, धाराशिवचे आहेत. धाराशिवच्या माणसाला तुम्ही जर मटणाबद्दल जर तो नाही बोलू शकला तर जसं ते मुंबईचा माणूस माशाबद्दल बोलू शकत नाही, कोकणातला माणूस तसं आहे ते. मोठी भाकरी भाकरी. मोठी बघा ना. आणि त्याच्याकडे बिस्किट भाकरी पण मिळतात तुम्हाला माहिती असेल बिस्किट तर. पण मिळते. हो. आणि ही आपली वेगळी भाकरी आहे, ज्वारी आणि बाजरी. रंग बघा ना, हा या रंगावरूनच कळतं की काय धमाल असणार आहे इथे यार. आणि तेल बघा ना काय मस्त त्याला. चरबीचंच तेल आहे ते, ऍडिशनल नाही तेल त्यात. असा दिसला पाहिजे तुमचा मस्त चरबीयुक्त घास. त्यांनी सांगितलं पुण्यातल्या लोकांना आवडणारी डिश आहे, वाटते तुम्हाला? झणझणीत आहे. म्हणूनच म्हणलं. हे कुठले पुणेकर आहेत हा, जे इतकं झणझणीत खात झणझणीत आहे. खातायत. पण अप्रतिम आहे. अप्रतिम आहे. म्हणजे तुम्ही जर घास घेता ना असं त्याच्यात काहीच नाही आहे, आणि मग गेम चेंज. गेम चेंज. ह्या माणसाला बिलीव्ह होत नव्हतं नाही या हायवेवरती असं मिळू शकेल, असं मिळू शक्यच शकतं. नाही, शक्यच नाही. मला वाटलंच नव्हतं. महिना तरी वाटतं की बाई खेड शिवापूरलाच मिळतं, पण खेड शिवापूरच्या आधी पण एक असं जागा आहे हो. जिथे असे आयटम मिळतात. म्हणजे हे असं लागतं ढावारा काय लागणार आहे हा, म्हणून मी आधी ते खाऊयात म्हणलं. केलं तर हे असं लागतंय. आणि रंग पण ना बाई, काळ्याचा रंग पण ना, म्हणजे जो भाजलाय यांनी मसाला खतरनाक. पण लागत नाही मसाला तो. हा? बिलकुल पण नाही. लागत नाही, अजिबात लागत नाही. मग त्यांनी काय केलं, ह्याचाच जो हे असतो स्टॉक असतो त्याच्यावरती त्यांनी बनवलेला तो हे आहे. त्यामुळे त्याची कन्सिस्टन्सी तशीच आहे. या रस्स्याला माझ्याकडनं मिळतं ऑफिशियल. गोल्डन थम्सअप हा रस्सा तुमचा इंद्राणी भात मिक्स करून द्या दणका. मिक्स करून द्या दणका. हा हा, मज्जा आली, फ्रेश झालो एकदम. असे डोळे असे झाले म्हणजे एकदम मस्त. आता हे खाऊया आपण सुकं. आता मगाशी आपण जे सुकं मागितलं काळ्यामधलं ते वेगळं होतं. आता ह्यांचं म्हणणं की हे परत त्यांनी पुणेकरांसाठी जरा याच्यात कांदा लसणाची पेस्ट पण टाकली आहे. आणि आपण जे मगाशी काळं खाल्लं तर कांदा लसणाची पेस्ट नव्हती, फक्त मसाला. प्युअर मसाला होता फक्त त्याच्यामध्ये. पण ह्याच्यातलं मटण मला काय आहे हे बघ. वा. वडा मटण. तो माहिती होता आपण आजकाल हे असं मटण दाखवतो लोकांना ना, तर आजकाल लोक मटण चांगलं की नाही हे असंच बघतात. मी मेकरला विचारलं की मटण कसं लागलं, अरे असं होतं मटण, असं होतं. काय ना आपली स्टाईल झाली मग बाई. काय. वा. खोटं सांगता येते, काय पुण्यातल्या लोकांसाठी नाहीच नाहीच आहे पण लोकांना. बाई, कोण आहे ते पुण्यातले कुठली लोकं? येऊन दाखवा. ज्यांना हे सगळं आवडतंय.
भाई आमचं फेवरेट आहे. म्हणून म्हणलं. वा 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 वा. पण हा काय तिखट आणि काय झणझण काय कांदा लसणाची पेस्ट लागते याच्यामध्ये. अद्रक पण डॉमिनेटिंग आहे एकदम त्यात. एकदम. ज्यांना कोणाला असं आहे की भाई आम्हाला ना थोडं गोडगोड सगळं आवडतं, नाही तुम्ही नका खाऊ. येऊ सुद्धा नका. येऊ पण नका. एकदा ट्राय करा. पण हे भाई अगेन हा मसाला इंद्रायणी राईस सोबत जोरात जाऊ. बाप लागेल. त्याच्यात जेव्हा मीठ जे पडलं ना व्यवस्थित परफेक्टली बॅलन्स आहे. पूर्ण जिभेच्या मागे. जिभेच्या मागे तिखटपणा नाचतोय, फुगड्या घालतोय. अजून खा म्हणून. अजून का? हा माझी लाळ सुटली दादा. याला पण माझ्याकडनं मिळतोय ऑफिशियल थम्सअप. दिस इज क्रेझी लेवल तिखट आणि क्रेझी लेवल सुंदर टेस्टी. टेस्टी मटण. म्हणजे ज्यांना तिखट मटण खायचंय, इच्छा आहे की काळा काळा याच्यात मला मटण खायचंय, हे तुमच्यासाठी आहे. कलेजीजवळ सगळ्यांचा प्रॉब्लेम असा आहे ना की क्वांटिटी एवढी आहे ना पीसेसची की त्याचा मसालाच बाहेर पडत नाही. उलट रेट कमी वाटायला लागला मला त्यामुळं थाळीचा. इतकी क्वांटिटी आहे. दिल खुलास मला घ्यायचा. हे पुण्याला कांदा परत कांदा, हा कांद्याचा स्वीटनेस आहे सगळा. कांद्याचा स्वीटनेस आलाय मटणाच्या कलेजीमध्ये. मी दुनियाभरच्या कलेजी खाल्ले. अशी नाही, मी पण नाही खाल्ली अशी. संकेत दादा बोलतात नाही केली, मी नाही ते खाल्ले. बोलतोच कारण माझ्या काय मी तर नौका आहे. मी काय एवढा पश्चिम महाराष्ट्र फिरलेला माणूस नाही. पश्चिम महाराष्ट्रातला माणूस म्हणतोय. कसं आहे, मोस्टली खूप जणांना कलेजी नाही आवडत, ह्यातून वास येतो म्हणून. बरोबर. खाल्ल्यानंतर ह्याच्यात अजिबात वास येत नाही. आणि चिकनच्या कलेजीपेक्षा मला ऑलवेज मटणाची कलेजी आवडते. चिकन कलेजी मटनच, कलेजी मटनच. जे तुम्हाला माहिती हो, आम्ही मुंबईकरांना चिकन कलेजी वाटते. मग तुम्ही सगळेजण या एकदा फिरायला असं पश्चिम महाराष्ट्राने खाऊन जावा. मग अरे पण काय मटणाची कलेजी आहे आणि त्याचा जो कांदा लागतोय ना परतलेला गोडूस, ही पुणेरीकरांना आवडणार माहितीये. कारण हे सर्वात कमी तिखटची कुठली गोष्ट असेल अख्ख्या ह्याच्यामध्ये ती ही आहे. पण ह्याच्यात पण जिभेच्या शेवटला एक झणझणीतपणा तर आहे लास्टला. आणि हा A1 वाला कलेजी आयटम आहे. A1. ज्यांना कोणाला आयुष्यात फर्स्ट टाइम कलेजी खायची आहे मटणाची आणि नाही स्वतःचं इंट्रोडक्शन करून घ्यायचंय मटणाच्या कलेजी बरोबर, तुम्हाला यायचंय वाड्याला. तुम्हाला वाड्याला यायचंय आणि तुम्हाला मटण वाढून मिळणार आहे आणि तुमच्या मग इच्छा वाढत जाणार आहे. याला पण माझ्याकडे मिळतो आहे ऑफिशियल थम्सअप. आतापर्यंत 3-4 डिश ट्राय केल्या. चारीच्या चारी A1 डिश निघाल्या. आता वजरी. आणि ही वजरी मी फर्स्ट टाइम बघतो म्हणजे आयुष्यात एवढी जाडजूड वजरी. नाहीतर लहान असते चॉप केलेली. आपण जो लालबागचा एपिसोड केला हा लहान वजडी होती एकदम चॉप. एकदम टॉप. बघूनच टॉप ना. एवढा मोठा पीस वजरीचा मी कधीच नाही बघितला एवढा. आणि त्या मसाला काय लागलाय वेगळीच लागते. मोठी वजडी कधी खाल्ली नाही, कधीच नाही खाल्ली. त्यामुळेच टेक्स्चर वेगळं लागते. ही वजडी सगळ्यात डिफिकल्ट आहे स्वच्छ करण्यासाठी. खूप जास्त असते. हा खूप जास्त असते त्यात आणि स्वच्छ करता येत नाही सहजासहजी. हो म्हणजे केस सगळे काढलेले आहेत व्यवस्थित पूर्ण. हो हे लोक ज्वारीच्या पिठाने स्वच्छ करतात दादा. बरं झालं ज्वारीच्या पिठावरून मला आठवलं, मी अजून एक टीप देतो आमच्या भागातल्या माशांची. जर तुम्हाला माशाचा वास येत असला, मासे आणायचे घरी, कट करून धुवायचे, ज्वारीचं पीठ मीठ टाकायचं, स्वच्छ करून 10 मिनिटं ठेवायचं, परत तुम्ही धुवून टाकायचे आणि मग मासा खाऊन बघा. हो पण हे आपल्या समुद्रातला मासा चालेल काय? एकदा ट्राय करून बघा आणि मग सांगा. हा ट्राय करून बघा. ट्राय करा आणि प्लीज कमेंट करून सांगा कोणी ट्राय करतात का, किंवा तुम्ही माशाचा वास काढायला काय करता त्रिफळ सोडून हे सांगा. याच्यासाठी तुम्हाला तुमची टेस्ट ना ॲक्वायर असली पाहिजे. हे सगळ्यांसाठी नाही. हे सगळ्यांसाठी नाही. हे मी परत सांगतो. हे ज्यांनी आधी कधी आयुष्यात वजरी खाल्ली आहे, त्यांना वजरीची चव माहिती आहे, त्यांना वजरी कशी लागते हे पण माहिती आहे, त्यांनी ही खावी. जर फर्स्ट टाइम तुम्ही ट्राय करता म्हणाल हे काय आहे पोळीत मला नाही जमत, तसं नाही. फर्स्ट टाइम मॅरिनेटेड वजरी खातो. हे मसाला आत बसलाय त्याच्यात. पहिल्या कसं असं वाटतं कुठेची भाजी खातोय, सोयाबीनची भाजी खायला काय वाटतं. हा जो मसाला कांद्याचा हा गोल्ड आहे एकदम प्युअर. 24 कॅरेट. 24 कॅरेट बाय. आणि तेल बिल जे सुटलंय ना जस्ट बिकॉज कोणाला सवय नसेल म्हणून देत नाही, पण बाकी माझ्याकडनं मिळतो ऑफिशियल ट्रिपल थम्सअप. येस. म्हणजे वजरी लवर आता गोल्ड थम्सअप आहे वजरी लवरसाठी. हो पण बाकी ज्यांना फर्स्ट टाइम खात आहेत, कारण मी जसं म्हणालो की फर्स्ट टाइम खाल्ली तर ट्राय करा नक्कीच. बाकीच्या गोष्टी ट्राय करा नक्कीच तुम्ही द्या. हे तुम्हाला आवडेल का नाही आवडेल तुमच्यावरती, मला तर आवडेल. हे मला ही डिश ना कार्यक्रम कळत नाही मटणामध्ये. मला असं वाटतं की हा तो धाकटा भाऊ ज्याला काही अर्थ नाही आयुष्यामध्ये, कारण मोठ्या भावंडाने सगळं आयुष्यात अचीव केलंय, ह्याला असं ठेवलं आहे फॅमिलीमध्ये.
मग आता आम्ही आहे. धाकट्या भावंडाने काय फॅमिली केलं? मधला. चला धाकट्या भावाला बघूया. अच्छा पण बघा ना ते प्रॉपर खोबरं दिसतंय बघा ना. मोठा भावाचे गुणधर्म आहे त्याच्यात. पण अजून अंड्याच आहे. बाहेरचं बाकी. जो बोलतो ना की मला मटन नाही खायचंय त्याने इकडे अंडा करी मागवा. तुम्हाला काय त्यांचं मटन काय मटन काय असेल ह्याला माझ्याकडे ऑफिशियल बोलतो. छोटा भाऊ असला म्हणून काय आलं नाव कमवतोय बाई. चला आपण ढवारा ट्राय करूया आता की आपल्याला जाऊ दे आपल्या ढवारा माणसाला दाखवत आहे आमचा ढवारा माणूस. आता आय एम एक्साइटेड फॉर दिस कारण यासाठी मी मागच्या चॅनलवरती अख्खा एक एपिसोड केलेला. त्या व्हिडिओला मिलियन व्ह्यूज आहेत. पुढे जाणार तुम्ही धाराशिवला जाणार तुम्ही कुठे तुळजापूरला आणि मग ते मटन ट्राय करणार. त्यापेक्षा यांचं म्हणणं आहे की तुम्हाला ढवारा ट्राय करायचंय तर वाड्यात या. आणि जर वाड्यात यायचंय आणि ढवारा चांगलं की नाही यासाठी बेस्ट माणूस कोण आहे आपल्याकडे. सगळे दादा चालू करूया आपण. चला. आणि ढवारा म्हटलं तरी माझ्या पीसेस भरपूर आहेत. मग एक कलेजी आहे आणि कॉलेजीचा पीस केवढा आहे पण तो खूप मोठा आहे. खूप मोठा आहे. मोठ्या दिलाची आहे ही. खूप लोकांना कलेजी म्हणजे काळजी म्हणजे असं वाटतं की कुठे हृदयाबद्दल बोलतो आपण. कलेजी का तुकडा मेरा म्हणजे हृदयाचा तुकडा नाही. यकृत असतं त्याचा तुकडा आहात तुम्ही. तू तो मेरा कलेजी का तुकडा आहे म्हणजे यकृताचा तुकडा आहे. ढवाराची गंमत माहिती ना काय ते मटण टाकूनच बनवतात. हो असं नाही की वेगळी पहिली उकड बनली आहे आणि मग पहिला मटण वेगळं केलं आणि मग एखादा एक साथ एक टोप में बनता है भाई. पुरा बोकड. ह्याला बोलू दे. काय 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 केवढा भाकरा गेला पाहिजे का. असं खातात भाई. असं खातात ढवारा असंच खायचं. त्याशिवाय एवढं पातळ पण असतं. चुरून खाण्यासाठी तितकं ते 5 बोटं बुडली पाहिजेत तेव्हा ढवाराला सार्थक मिळालं. ज्यांना धाराशिवला जाऊन ढवारा खाता येणार नाही वाड्यात या. भाऊ वाड्यावर या. मला वाटतं हा वाडा ही अशी जागा आहे ना की तुम्हाला आयुष्यात फर्स्ट टाइम मटनाला स्वतःला इंट्रोड्यूस करून द्यायचं. हे मटण हा गेम काय आहे का अमेय कदम एवढा चॅनलवरती मटण करत असतो. तर तुम्हाला हे जाणून घ्यायचं असेल तुम्हाला पहिली सुरुवात करायला लागेल वाड्यातून. ढवाऱ्याची सुद्धा सुरुवात ढवाराची पण सुरुवात वाड्यावर करायची. कारण ढवारा तुम्हाला जर ऑथेंटिक खायचं आहे तुम्हाला जावं लागेल खूप लांब. पण तोपर्यंत इतक्या लांब तुम्हाला जाणं शक्य नसेल तर इथे ह्या शहरातला ढवारा आहे. शहरातलं म्हणूनच म्हणलं सुरुवात करायची असेल तर हा ढवारा आहे. 2018 पासून माणूस बिझनेस करतो आहे तर त्याने काहीतरी शिकलं असणार की मार्केट काय आहे गोष्टी काय आहेत काय चालतं काय नाही चालतं. त्यात त्याने ढवारा आता चालू केलं. कारण जेव्हा त्यांनी स्टार्टिंगला असं आणलेलं तेव्हा ढवारा वगैरे काय प्रकार नव्हता. पातळ रस्सा बनायचा. मग लोक म्हणाले की किती पातळ रस्सा आहे आम्हाला नाही आवडत आम्हाला कांदा रस्साची बेस्ट पाहिजे चेंज केलं. आणि आत्ता सोशल मीडियावरती ढवारा करून टाकलंय. त्यानंतर लोकांना कळलं की ढवारा काय असतं आणि आता लोक म्हणतात की ढवारा कुठे आहे तुमचा परत आणला भाई आधी होता परत घ्या. हो ना अशी मोठं असा हात झाला पाहिजे. पण हे तेल नाही ऍक्च्युली सर फॅटचं तेल आहे हे लक्षात ठेवा. नाही तर परत मला किती तेलकट खाता आणि काय करता. बरं कुठला थम्सअप ऑफिशियल गोल्डन थम्सअप ढवारात मटन थाईला मिळतोय आमच्या दोघांकडनं. रेकमेंडेड आहे. माझा हात पण गोल्डन झाला विचार करा. असा गोल्डन थम्सअप बरोबर गोल्डन हात झालेला आहे. सो ओव्हरऑल माझं या रेस्टॉरंटला या हॉटेल या धाब्याला फील टॉप. बसून खायला एकदम मस्त वाटतंय. एक फक्त असं गोष्ट आहे की बिकॉज उन्हाळा आहे वरती पत्रे आहेत म्हणून जरा गरम होतंय. पण त्यांनी फॅन लावलेत कूलर लावलेत सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत तर तुम्हाला त्याचे टेन्शन नाही आहे. नंतर ॲम्बियन्समुळे फोटोजेनिक पण आहे. इंस्टाग्राम फ्रेंडली पण रेस्टॉरंट आहे नो डाऊट. आणि फूड चुम्मा. तर 11,000 लोकांनी याला रेटिंग दिली होती 4.2 ची. आता आपली रेटिंग कायला डिसाईड केली पाहिजे. तुमच्याकडनं काय रेटिंग आहे दादा. माझ्याकडून सेम 4.2. माझ्याकडनं याला रेटिंग आहे 4.4. मला वाटतं ही जागा ज्यांना कोणाला आयुष्यात फर्स्ट टाइम मटण ट्राय करायचं आहे ज्यांना काळा मटणाचं इंट्रोडक्शन करून घ्यायचं आहे ज्यांना कोयला चिकन मटणचं इंट्रोडक्शन करून घ्यायचं आहे ज्यांना मटणाचे स्टार्टर्स ट्राय करायचे आहेत ज्यांना वजरी नका ट्राय करू बाकी काही कलेजी ट्राय करायची असेल
या सगळ्या गोष्टी जर ट्राय करायच्या असतील तर तुम्हाला वाटतं वाडा हे तुम्हाला बेस्ट इंट्रोडक्शन करून देणार आहे. त्यामुळे मला वाटतं तुम्ही इथे याला नक्कीच चान्स दिला पाहिजे. आणि माझ्याकडनं जरी लोकांनी 4.2 रेटिंग दिली आहे, माझी 4.4 रेटिंग आहे, संकेताची पण 4.2 रेटिंग आहे. चला, आमची रेटिंग झालेली आहे, इकडचं काम संपलेलं आहे, आता पुढचं काम चालू करायची वेळ आलेली आहे. खतरनाक पाऊस चालूच आहे आणि पावसामुळे आमची भूक पण वाढत चालली आहे. आत्ता आम्ही हायवेच्या अशा जागेवरती आहोत, याचं नाव आहे सेंटोसा रेस्ट्रो. इथे डोसा मिळत नाही, इथे काय काय खायला मिळतं बघणार आहोत आपण. आणि रेटिंग बघायला गेलो या जागेची तर 2700 लोकांनी 4.1 रेटिंग केली. 4.1 रेटिंग दिलेली आहे. त्यामुळे भाई नक्कीच याची आमची अपेक्षा वाढलेली आहे. सेंटोसा काय करतोय बघूया, आम्हाला संतोष करतोय का बघूया. तर सँटोसाला आल्यावरती आम्हाला असं कळलं की ह्यांच्याकडे अजूनपर्यंत गॅसचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला नाहीये. त्यामुळे चुलीवरती सगळ्या गोष्टी शिजत आहेत, त्यामुळे तळलेल्या गोष्टी काही मिळणार नाही तुम्हाला. तंदूर मिळणार सगळं. एका वेळेने हेल्दी ऑप्शन पण आहेत सगळे, पण एका वेळेने ज्यांना लॉलीपॉप खायचे त्यांना लॉलीपॉप खायला मिळणार नाही, कारण मी इकडचे लॉलीपॉप चांगले होते. चांगले. आता ह्यांनी मला सांगितलं की इथे खा तुम्ही चिकन अफगाणी कबाब बघाल तुम्ही तर खतरनाक वरती स्नोफॉल झालेला आहे त्याच्यावरती. आणि हे बघाल तर इथे प्रॉपर हे बघा मस्त तंदुरीचे पीसेस आहेत. मी घेतो, मला आवडतो माझा तंगडी आणि गरमा गरम आहे एकदम. आणि आता आपण खाऊन बघूया, कारण सुगंध तर खूप छान सुटलो. अरे चमच्याने खाणारा माणूस बघितला का? मी हाताने खातो आणि हा कांड्या चमच्याने खातोय, म्हणूनच मी खायला लागलो. अलग ही लेवल का बंदा था. फुल क्रीमी. क्रीम पण असं आहे ना की त्या क्रीमला नुसती चव आहे, नुसतं क्रीम नाही, चव आहे त्या क्रीम. हा, प्रॉपर चव आहे, नुसतं मलाही असते कधी कधी. आणि काय चिकन नाही, काय त्याने तंदूर यांचं यार. हा हा. आणि खूप छान चव आहे, म्हणजे हे लहान मुलाला तेवढं आवडणार का, अजिबात तिखट नाही आहे, एकदम सुंदर आणि व्हेरी प्रीमियम. व्हेरी प्रीमियम, व्हेरी म्हणजे तो क्रीम पण आहे ना, त्यामुळे त्यांनी छान ते तुमचं ऑरिगानो सगळं एकदम टू गुड दही. प्रीमियम खातोय व्हेरी प्रीमियम, व्हेरी प्रीमियम डिश आहे. हे जे रोस्टेड पार्ट आहे ना, थोडा छान त्यांनी रोस्ट केला आहे ना, आणि चिकनची क्वालिटी पण एवढी मस्त आहे हो ना. सॅलेड पण छान दिसते बघ. सॅलेड फक्त ह्याचं नाही दिलं त्याने, त्यात सुद्धा त्यात पण त्यांनी क्रीम टाकले भाई. एकदम आंबट वेगळंच सॅलेड आहे. वेगळं सॅलेड आहे. पुदिना, दही आणि कॅबेज, मी असं सॅलेड नाही खाल्लंय. आणि कॅबेजची शक्यतो लोकांना आवडत नाही, कॅबेज खूप लोकांना अवॉइड होतं. फ्रेश कॅबेज आहे, एकदम फ्रेश कॅबेज आहे. या सगळ्याला क्वांटिटीला पकडून मला वाटते देऊया आपण याला. येस. कारण आमच्याकडे मिळतं ऑफिशियल गोल्डन थम्सअप अशी तंदुरी आहे की जर कधी आम्ही या रस्त्यानं चाललो आहोत आणि मला तंदुरी खायची इच्छा असेल, तंदुरी खायची, तर आम्ही या हॉटेलला नक्कीच चान्स देणार अजून इकडचे तंदुरी आयटम ट्राय करायला. हो. आता ही यांची जी डिश आहे त्याचं नाव आहे सँटोसा स्पेशल चिकन. चला ट्राय करूया. बघायला तर एकदम मस्त वाटतंय आणि आम्ही गप्पा मारेमध्ये थंड झालेलं आहे, पण थंड असूनही जर चांगलं लागलं तर ते खतरनाक आहे. आणि हे बोनलेस आहे, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. इट्स लाईक अ बटर चिकन ओनली. इट्स लाईक अ बटर चिकन ओनली. फक्त बटर चिकन गोड असतं, हे तिखट आहे. तिखट आहे, बट खूप छान आहे, चांगलं आहे. वा. यांची सगळी क्वालिटी एकदम प्रीमियम वाटते. प्रीमियम. म्हणजे जे क्रीमीनेस पण आहे तो पण सुंदर आहे. जो चिकन आहे ते सॉफ्ट आहे. प्राइसला सुद्धा क्वांटिटी जस्टिफाय करते, क्वांटिटी. आणि ह्याच्यामध्ये पण ना चव अशी तुम्हाला जाणवते की चांगली. असं नाहीये की हे एनी रेस्टॉरंट मिळतं असं नाही, चांगल्या रेस्टॉरंट मिळतं असं. प्रीमियम रेस्टॉरंट मध्ये मिळतं असं मला फूड आहे भाई. दिस इज ॲज गुड एज बटर चिकन. येस, ॲज गुड एज बटर चिकन. टोमॅटोची प्युरी पण परफेक्ट पडली, असं काही जास्त नाहीये, सगळं बॅलन्स परफेक्ट पडले. स्वीटनेस पण तितकाच आहे आणि तिखट पण तितकंच आहे. हो हो हो, परफेक्टली बॅलन्स आहे. परफेक्टली बॅलन्स आहे एकदम. मला जेन्युइनली वाटलेलं एकंदरीत सगळं फील होतं, कारण एकदम वाटतं एकदम ओल्ड. आपल्याला माहिती आहे की हे खूप जुनं रेस्टॉरंट आहे, म्हणजे दादा त्यांच्या प्राईम टाइम मध्ये इकडे यायचे खायला. तुमची आवडती डिश कुठली होती? ग्रीन पीस ऑइल ड्राय विथ ग्रीन चिली फ्राय. हे तुम्ही ते नक्कीच मागवा नेक्स्ट टाइम, कारण हा नाव ऐकूनच मला अशी वाटतं की काही चमचमीत आयटम आहे. पण आता त्यांच्याकडे चूल नसल्यामुळे, चूल असल्यामुळे, गॅस नसल्यामुळे चूल आहे ती त्यांची चूक नाहीये. हो. सो
त्याच्यामुळे बघा, जर नेक्स्ट टाइम तुम्ही आला तर LPG गॅस चालू असेल तर तुम्हाला मिळालं, यू आर लकी. बट नसेल तरी पण यू आर लकी, कारण तंदुरी आयटम खूप सुंदर मिळते. खूप. तर आम्ही ह्या डिशला पण येतोय नक्कीच ऑफिशियल गोल्डन थम्स अप. तर ॲक्च्युली ही जी जागा आहे ती 2008ला सुरू झाली ॲज अ रिसॉर्ट. मागे बघाल तर इथे प्रॉपर तुम्हाला राईड्स बीट्स आहेत पाण्या पिण्याचे, वॉटर पार्क राहायला जागा वेगळं आहे, आणि त्यातलं हे रेस्टॉरंट आहे. पण हायवेलाच लागून एकदम. हायवेलाच लागून आहे, त्यामुळे एकदम जाता आता येता येता तुम्हाला हा परफेक्ट स्पॉट आहे. याला 2700 लोकांनी रेटिंग दिलं आहे 4.1. माझ्याकडनं याला रेटिंग आहे 4.2. रिली गुड. म्हणजे बाकीच्या लोकांनी पण जे रेटिंग 4.1 दिलं आहे त्याला काहीतरी अर्थ आहे. 2700 लोक आहेत, ती चांगली लोक आहेत. मागाशी एकदम प्रखर ऊन होतं आणि आता फुल पावसाळी वातावरण झालंय. काय आहे क्लायमेट चाललंय एकदम. आणि मग तेच सांगतो, मला आता तुम्ही एक नंबर ढवारा खाऊ घातले. मला आता नॉर्थ इंडियन जर खायचं असेल, मोगलाई टाईप, त्यासाठी बघा क्लायमेट झालंय एकदम रंगला. आणि मी तुला घेऊन आलोय रंगला पंजाबला. या रंगला पंजाबला 19,000 लोकांनी वोटिंग दिलं आहे. 4. बापरे, 19,000 लोकांनी 4 रेटिंग दिलंय दादा. 19,000. एकेकाळी ना 500 लोकांचं रेटिंग असेल ना ते तुम्हाला मॅनेज करता येतं, पण 19,000 लोक जे रेटिंग करतायत 4, तर काहीतरी असणार आहे भाई. चला बघूया काय आहे रंगला पंजाब मध्ये. पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे. लिटरली गारा पडतायत. म्हणजे आम्ही काय बोलू आता, माहोल सेट झाला एकदम. माहोल सेट झालाय. म्हणजे इकडनं आता डिरेक्टली नेक्स्ट जावं लागेल लोणावळ्याला. आता आम्ही वाटतं मुंबईवरनं चाललेलो पुण्याला, पण गाडी युटर्न मारून जावं लागणार लोणावळ्याला. का बाई काय माहोल आहे, त्याला बाहेर बघा कसला पाऊस पडतोय. तर रविदादा भेटले आम्हाला. रविदादा म्हणतायत की इथे काय मागवायचं, तर त्यांचं म्हणणं आहे पहिली गोष्ट कुठली, मुर्ग मुसल्लम. त्यांचं मुर्ग मुसल्लम एक नंबर आहे म्हणतात. खाऊन बघा, त्यात खिमा आहे, तंदूर आहे, सगळं आहे, स्मोकी फ्लेवर आहे. आणि तंदूर लच्छा पराठा. भाई या 2 गोष्टी मागवतोय आम्ही. मुर्ग मुसल्लम स्मोकी फ्लेवर आणि लच्छा पराठा आलेला आहे. इथे आहे लच्छा, इथे आहे लुच्चा, आणि खाणार आहे सच्चा बंटा संटा. ओ हो, एक इसको क्या बोलते हैं, बंटा संटा. गोटी सोडा काला कट्टा बंटा संटा. वा, एकदम भरभरून चाट मसाला आणि एकदम काला कट्टाचा फ्लेवर आहे. आता सोडा कमी आहे जरा, फक्त सोड्याची कमी आहे. सोडाची कमी आहे. पॉपिन्सचा जो फ्लेवर आहे ना, ऍक्च्युअली तो फ्लेवर आहे. पॉपिन्सचा काला कट्टा फ्लेवर तसं आहे. हे जे काला कट्टा संटा बंटा होतं त्याला माझ्याकडनं मिळतो आहे ऑफिशियल नॉर्मल थम्सअप. माझ्याकडनं पण. आणि आता आम्ही पिणार आहोत केसर लस्सी, केसर पिस्ता लस्सी. स्ट्रॉबेरी तिखट टिकून बघा, मस्त लस्सी यार. खूप छान फ्लेवर आहे, गुड क्वालिटी, व्हेरी गुड क्वालिटी लस्सी. लस्सीला माझ्याकडे मिळतो आहे ऑफिशियल ट्रिपल थम्सअप. नावाला जागलेले आहेत. हो, इव्हन लच्छा पराठा पण दिसतोय ना, एवढा मस्त लेअर आहे बघ त्याच्यामध्ये, प्रॉपर दिसतो सगळं तुम्हाला, व्यवस्थित आहे एकदम. आणि हे याच्यामध्ये खिमा आणि बघा तंदुरी पण आहे. 2 जण आले तर हे परफेक्ट डिश आहे, एकदम परफेक्ट आहे. आणि मला आवडलं काय ना, त्याचे जे मॅनेजर आहेत ना सगळे तेवढे एक्सपिरियन्स लोक आहेत की मला मेनू कार्ड बघायची गरज लागलीच नाही. तो मला मेनू कार्ड मध्ये को मेनू पता आहे सब, आणि त्याने सगळं सांगितलं आपल्याला एकदम काय काय मागवायचं. चिकन सॉफ्ट आहे ना एकदम. चिकन सॉफ्ट आहे, पण थोडंसं तुम्हाला टाईट मिळालं ना. नाही, ही बाजू आहे, ही बाजू पलीकडची बाजू सॉफ्ट आहे. ते म्हणा ना, मेन सगळं चव नाही आहे, मसाल्याची चव आहे. आणि ते पण त्यात पण डॉमिनेटिंग हा मीठ आहे, खारट आहे, थोडंसं खारट आहे. आणि मसाले आहेत ना एवढे जिभेला काय फील नाही होत काय नाही. म्हणजे हे दिसायला तिखट आहे पण बिलकुल तिखट नाही आहे, नमकीन आहे. उलट लसूण बिसून आहे ना छान पडलंय एकदम त्यामध्ये. तर किमा स्वतःची कशी चव नाही आहे, काय नाही. अरे, आणि बहुतेक हा पाऊस बीस पडतोय ना त्यामुळे लाईट म्हणून लाईट जाते येते. कारण प्रचंड पावसाळ्यासारखा पाऊस पडतो. म्हणजे असं वाटतं की जुलैच्या महिन्यात आला असं वाटतं. जनरल आहे, खायला मिळेल अशी टेस्ट. विशेष असं काय नाही. विशेष काय नाही. पराठाला माझ्याकडे डबल थम्सअप, बट ह्याला माझ्याकडे नॉर्मल थम्सअप आहे. नॉर्मल थम्सअप का, कारण चिकनची क्वालिटी चांगली आहे, किमा चांगला आहे, मसाला वाईट नाही आहे. वाईट नाही, बिलकुल वाईट नाही की मी
थम्सअप पण नाही देणार असं नाही, नॉर्मल थम्सअप आहे. आता पंजाबी रेस्टॉरंटला आलोय आणि याची दाल मखनी नाही खाल्ली तर पाप आहे. हा चांगली आहे. चांगली आणि राईस चांगल्या क्वालिटी. राईस चांगला क्वालिटीचा आहे, म्हणजे क्रीमीनेस चांगला आहे, पण अशी काय आंबट चव पण लागते. आंबट हा मक्खन नाही येत, मक्खन नाही. डाळीची चव आहे आणि लसूण येतो भरपूर. राजमा सगळं आहे याच्यामध्ये, ऑथेंटिक आहे सगळं. ऑलरेडी आहे. फक्त टेस्ट जर ओके, गडबडली थोडीशी. जरा गडबडल्या त्याला माझ्याकडे थम्सअप पण नाही जेन्युइनली. आता पनीर खाऊया. त्या पनीरला ना स्मोकी फ्लेवर छान आलाय. हा पनीर खूपच छान आहे आणि मेन लसूण मस्त पडलंय. लसूण सगळ्या भाज्यांना कॉम्प्लिमेंट करतो. लसूण मगापासून सगळ्याला जे वाचवलंय याच्या रेस्टॉरंटने ते लसूणने वाचवलंय. ही भाजी पण ना बाकी काय ग्रेव्हीला मजा नाही, पण पनीरची क्वालिटी चांगली आहे आणि लसूण आणि याचा जरा मसाला घातला चटपट आहे. सोया सॉस जास्त. हा, आतापर्यंत जे खाल्लं त्याचं सर्वात चांगलं ही पनीरची भाजी आहे. हे पनीर आणि राईस इज अ गुड कॉम्बो. आणि पनीर पण चांगल्या क्वालिटीचं एकदम. एकदम चांगल्या क्वालिटीचं आहे. म्हणजे अख्ख्या रेस्टॉरंटला काय वाचवलं असेल पनीर याने, पनीर आणि लस्सी दोघांनी वाचलं. आणि हा पराठा, या 3 गोष्टींनी या रेस्टॉरंटला वाचवलं माझ्या रेटिंगमध्ये. या पनीर भाजीला पण माझ्याकडे ट्रिपल थम्सअप ऑफिशियल. तर आता वेळ आहे रेटिंग वर्सेस रियालिटीची. 19,000 लोकांनी याला रेटिंग दिली होती 4ची, 4 स्टार. माझ्याकडनं ओव्हरऑल मी याला रेटिंग देतोय ॲम्बियन्स, जागा, गोष्टी बघून, स्टाफचं एक्सपिरियन्स बघून मी याला रेटिंग देतो आहे 3. तुमचं रेटिंग काय? माझं 2.8. 2.8. 2.8 3च्या खाली. 3च्या खाली. बाई या माणसाला भरपूर डिसअपॉइंट केलेलं आहे. याच्या अपेक्षा खूप होत्या रंगीला. खूप होत्या. सोडा देताय गोटी म्हणून तुम्ही त्यात सोडाच नाही. यात सोडत नाही. खरं आहे. मला मी काय दिलं का, लस्सी चांगली आहे, पनीर चांगलं आहे, व्हेज आयटम, राईस चांगला आहे, त्यातल्या म्हणून 3 स्टार दिले मी. याचे 2.8 स्टार आहे. तुम्ही ठरवा तुमचा कुठला स्टार द्यायचा याला. पण एक मात्र नक्की 4 स्टार तर बिलकुल नाही. 4 स्टार बिलकुल नाही. बिलकुल नाही. नाहीच. त्यामुळे तुम्ही माझ्याकडनं जर ऐकलं तर तुम्हाला हायवेवरती हे रेस्टॉरंट अवॉइड करायचं, अवॉइड करून टाकायचं पूर्ण. हां, आपण बेटर ऑप्शन शोधूया. हा चला, आम्ही शोधून देऊ तुम्हाला बेटर ऑप्शन. चला. हॅलो करायला छोटासा मी क्या लाडले म्या